श्री स्वामी समर्थ. आज आपण बघणार आहेत चार धामापैकी एक धाम असलेले द्वारकाधीश मंदिर. द्वारकाधीश मंदिर हे भारत देशाच्या गुजरात राज्यातील द्वारका शहरामध्ये कृष्णाचे एक मंदिर आहे. हिंदू धर्मामधील सर्वात मानाच्या पवित्र चारधाम तीर्थांपैकी द्वारकाधीश मंदिर एक आहे. हे मंदिर गुजरातच्या देवभूमी द्वारका जिल्ह्यात अरबी समुद्राच्या किनाऱ्याजवळ स्थित आहे. ह्या मंदिराचे गोमती नदीच्या काठावरील द्वारकाधीश मंदिर हे गुजरातमधील सर्वात पवित्र व प्राचीन मंदिर असे मानले जाते. भगवान श्रीकृष्णाचे हे मंदिर असून देशातील श्रीकृष्णाचे प्रमुख मंदिरांपैकी एक मानले जाते. येथे दरवर्षी लाखो भाविक आणि पर्यटक द्वारकाधीश मंदिरात दर्शनासाठी येतात. या मंदिराशी संबंधित अनेक रंजक आणि पौराणिक गोष्टी असून त्यांची माहिती तुम्हाला आज आम्ही सांगणार आहे. चला तर जाणून घेऊया द्वारकाधीश मंदिराबाबत. असा आहे इतिहास. द्वारकाधीश मंदिर हे सुमारे 2200 वर्षे जुने असल्याचे मानले जात आहे. असे म्हणतात की हे मंदिर कृष्ण काळात व्रजभान यांनी बांधले होते. व्रजभान हे भगवान श्रीकृष्णाचे नातू समजले जातात. पौराणिक कथांमध्ये असे म्हटले जाते की हे स्थान हरिगृह अर्थात भगवान कृष्णाजी यांचे निवासस्थान होते, जे नंतर मंदिर म्हणून बांधले गेले. मंदिराला आहे अशी अनेक नावे आहेत. द्वारकाधीश मंदिर अनेक नावांनी देखील प्रसिद्ध आहे. यात कृष्ण मंदिर, द्वारका मंदिर, हरी मंदिर असे म्हटले जाते. परंतु द्वारकाधीश मंदिराच्या नंतर हे मंदिर जगत मंदिर म्हणून सर्वाधिक ओळखले जाते. हे शहर भगवान श्रीकृष्णाने समुद्रातून ताब्यात घेतलेल्या जमिनीच्या तुकड्यावर बनवले होते. तेथे हे मंदिर आहे. द्वारकाधीश मंदिर हे भव्य मार्गाने तयार करण्यात आले असून चुनखडी आणि वाळूचा वापर करून हे स्मारक चालुक्य शैलीमध्ये बनवले गेले आहे, जे भारतात सर्व प्राचीन शैली प्रतिबिंबित करते. तसेच हे मंदिर दगडाच्या तुकड्यावर बांधले गेले आहे असे देखील म्हटले जाते असून हे 5 मंजिलाचे मंदिर आहे. या मंदिराच्या शिखरावर ध्वज फडकवलेला असून भक्त सूर्य आणि चंद्राची प्रतीक याला मानतात. या ध्वजाची उंची सुमारे 75 फूट असल्याचे सांगितले जाते. असेही म्हटले जाते की मंदिराचा ध्वज दिवसातून किमान 5 वेळा बदलला जातो. जेव्हा जेव्हा ध्वज खाली केला जातो तेव्हा भाविक त्यास स्पर्श करण्यास उत्साहित असतात. या मंदिरात उपस्थित असलेल्या 2 दरवाजेही खूप महत्त्वाचे मानले जातात. उत्तरेकडे एक दरवाजा आहे ज्याला मोक्षद्वार म्हणून ओळखले जाते. दुसरा द्वार दक्षिणेकडे दिशेला आहे ज्याला स्वर्गद्वार असेही म्हणतात. दक्षिण दरवाजामार्गे तुम्ही गोमती नदीच्या काठावरही जाऊ शकता. या मंदिराच्या शिखरावर ध्वज फडकवलेला असून भक्त सूर्य आणि चंद्राचे प्रतीक याला मानतात. असे आहे द्वारकाधाम याची संपूर्ण माहिती.